नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या कार्यक्रमामध्ये, या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या एपिसोडमध्ये मी भारत भूषण यांच्याबद्दल आपल्याला काही त्यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्याचाच हा पुढचा भाग आहे आणि आणखीन काय काय घडलं भारत भूषण यांच्या आयुष्यात ते मी आज सांगणार आहे. आता कर्ज म्हणून हे जे काही डोक्यावरती एवढा पैसा लोकांचा द्यायचा होता, तर तो फेडण्यासाठी मग भारत भूषणनी आपले बंगले विकायला प्रॉपर्ट्या घेतल्या होत्या मुंबईमध्ये, गाड्या होत्या परदेशी बनावटीच्या, त्या सर्व एक एक करून विकायला सुरुवात केली. आणि जो आशीर्वाद बंगला राजेश खन्ना, मूळ बंगला हा भारत भूषणचा, मग त्यांनी राजेंद्र कुमारना हा बंगला विकला. त्याच्यानंतर राजेंद्र कुमारनी राजेश खन्नांना विकला होता. तर तो आशीर्वाद बंगला विकला, अजून काही प्रॉपर्ट्या होत्या ती सगळी विकली आणि भारत भूषण एका चाळीमध्ये राहायला आले हळूहळू. आणि भारत भूषण यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल सांगायचं तर भारत भूषण यांनी एका जमीनदाराची मुलगी सरला नावाच्या मुलीशी विवाह केला होता. आणि हे तेव्हा त्यांचं चित्रपट करिअर सुरू झालं असतानाचीच ही गोष्ट आहे. दुसऱ्या मुलीचा जन्म झाला आणि सरलाची तब्येत बिघडली, काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाली आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं. तर बरसात की रात मध्ये एक सहकलाकार होती रत्ना चटर्जी म्हणून. हा चित्रपट त्याची निर्मिती करत असताना मानसिकरित्या तसे दोघं जवळ आले होते, एकमेकांना दोघंही आवडू लागले होते. तर जेव्हा पत्नीचं निधन झालं त्यावेळेला त्याच्यानंतर मुलींचं आता कोण वाढवणार, तर घरामध्ये स्त्री पाहिजे म्हणून भारत भूषणनी रत्ना चटर्जी यांच्याशी विवाह केला होता. रत्ना चटर्जी या नंतर टीव्ही वरती मुंबई दूरदर्शन वरती सुद्धा निर्माती म्हणून काम करत होत्या. तर त्यांच्याशी लग्न केलं. मात्र असं होतं ना की त्याच्यामुळे त्यांचं जे काही नशिबाचे फासे जे उलटे पडत चालले होते ना, ते आणखीनच पडत गेले. म्हणजे मग त्यांना पूर्ण काम मिळणं बंद झालं आणि सगळी आर्थिक परिस्थिती आहे ती सगळी डावाडोल झाली. आणि जसं मी म्हटलं की ते चाळीमध्ये राहायला आले. तिथे मग गेल्यानंतर त्यांनी 80च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये, 90चं दशक त्यांनी फारसं बघितलंच नाही, कारण 1992 साली त्यांचं निधन झालं भारत भूषण यांचं. मात्र 80च्या दशकात, 70च्या जहारा प्रदर्शित झाल्यानंतर काही वर्षानंतर त्यांनी जे रोल मिळतील छोटे मोठे ते करायला सुरुवात केली. नास्तिक, शराबी, चांदनी अशा अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमध्ये भारत भूषण आपल्याला बघायला मिळतात. हिरो मध्ये सुद्धा त्यांनी एक त्यांचा छोटासा रोल होता. जॅकी श्रॉफ लहान दाखवलेला आहे, तर जॅकी श्रॉफच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती. आणि त्यांना कोणाचा फोन आला एखाद्या निर्मात्याचा किंवा दिग्दर्शकाचा की भारत भूषण मी चित्रपट करतो आहे आणि त्याच्यामध्ये एक तुम्हाला भूमिका आहे, की भारत भूषणना छोटीशी भूमिका असली तरी त्यांना तो अपमान वाटत नव्हता किंवा ते असं वाटत नव्हतं, दुःख वाटत नव्हतं की अरे आपल्याला काय छोट्याशा भूमिकेसाठी, एक दोन सीन साठी आपल्याला निर्माता किंवा दिग्दर्शक फोन करतोय. ते हा विचार करत की चला आम्हाला 4 पैसे मिळाले तर माझं 8 दिवसाचं जेवण सुटेल म्हणून. म्हणजे ही इतकी परिस्थिती भारत भूषण वरती आली होती बघा. मी स्वतः जेव्हा पत्रकारिता करत होते रेग्युलर बेसिस वरती आणि चित्रपटांचं शूटिंग कव्हरेज करण्यासाठी किंवा कुठल्या कलाकारासाठी मी जेव्हा सेटवर जायचे सिनेमाच्या स्टुडिओजमध्ये, पण एकदा मी कोणाला तरी भेटायला गेले होते आणि माझं इंटरव्ह्यू संपला वगैरे आणि त्याच ह्याच्यामध्ये लंच ब्रेक झाला. तर मी स्टुडिओमधनं कोणाची मुलाखत घेतली, त्यांचं मी निरोप घेऊन बाहेर पडत होते. तेवढ्याची युनिटसाठी काय असतं ना की आता ते सगळे व्हॅनिटी कारमध्ये जेवतात किंवा बसतात. पूर्वीचं होतं की मेकअप रूममध्ये तरी जेवत असत हिरो हिरोईन्स किंवा सेटवर सुद्धा एकत्र सगळे जेवत असत. आणि त्यांच्यासाठी सगळा तो तामझाम असे, वेगवेगळे डब्बे जेवणाचे आणि आणखीन काही त्यांना चांगल्या डिशेस त्या सगळं, आणि एक बॉय उभे राहणार तिथे की काय हवं काही नको हे सगळं बघायला. आणि मग निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, जे मेन कलाकार असेल, हिरो हिरोईन वगैरे आणि चरित्र कलाकार मेन असेल, तर ते सगळे जेवायला बसत असत. तर ते सगळे जेवायला तिथे बसू लागले होते आणि मी बाहेर आले तर ते युनिट ची जे बाकी असतात स्पॉट बॉईज वगैरे किंवा असिस्टंट टेक्निशियन्स असतात,
तर ते त्यांची एक वेगळी लाईन असते. ते लाईनीमध्ये उभं राहतात आणि जसं तिथे समोर वाढणारी माणसं असतात, त्यांनी भांडी ठेवली असते, जसं बुफे असतं आपल्याकडे आणि ते तसं वाढत असतात ते. तर त्या लाईनीमध्ये मी पहिल्यांदा त्यावेळेला भारतभूषणला बघितलं आणि भारतभूषणला बघितल्यानंतर माझा विश्वासच बसेना, की हे भारतभूषण आहेत, की भारतभूषण सारखा दिसणारा एखादी व्यक्ती आहे. तर कारण मी जे म्हणजे टीव्हीवरती त्यांचे चित्रपट बघितले होते, का जेव्हा मी काही थोडंसं मोठी होऊन जे चित्रपट बघू लागले होते, ते दूरदर्शनवरती बघायला लागले होते. कारण तोपर्यंत नायक म्हणून थिएटरला काही भारतभूषणचे चित्रपट लागत नव्हते 70च्या दशकामध्ये. ते मी दूरदर्शनवर सगळे त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट बघितले होते. तर हे जे 80च्या दशकामध्ये काय त्यांच्या छोट्या मोठ्या भूमिका वगैरे सगळ्या बघितल्या होत्या. मात्र हे माहिती होतं, की हे एकेकाळी फार मोठे नायक होते, स्टार होते आणि त्यांची गाणी सगळ्या मोठ्या देखण्या हिरोईन्स बरोबर ते चित्रपटामध्ये दिसत असत. त्याच्यामुळे एक वेगळी इमेज मनामध्ये माझ्या निर्माण झाली होती आणि मी असं एक भारतभूषणला बघितलं, की ते लाईनीमध्ये ते युनिटच्या स्पॉट बॉईज आणि यांच्या बरोबर उभे राहिलेत. तर माझा विश्वास बसेना. तिकडेच कोणी स्पॉट दादा होता आजूबाजूला. तर मी त्याला थांबवलं आणि विचारलं, की दादा हे भारतभूषण आहे, की भारतभूषण सारखा दिसणारा व्यक्ती आहे कोणी? तर त्यांनी मला सांगितलं, की नाही हे भारतभूषण ही आहे. आणि मला एवढा शॉक बसला होता, की अरे बापरे! की भारतभूषण ह्या सगळ्या अशा जे एकदम सेमी किंवा कनिष्ठ मजदूर ज्याला म्हटलं जातं, तर त्या लाईनीमध्ये भारतभूषण उभे आहेत. म्हणजे सेटवरती सुद्धा निर्माता, दिग्दर्शक किंवा कलाकारांना असं वाटत नाहीये, की बाबा ठीक आहे आज त्यांची चांगली परिस्थिती नसेल भारतभूषणवरती. त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. ते छोट्या भूमिका करतात. मात्र एकेकाळी हा स्टार होता. तर याला आपल्याबरोबर बसून आपण जेवायला घेतलं पाहिजे. हे सुद्धा विचार म्हणजे ना इतके कठोर लोकं असतात आणि जोपर्यंत व्यक्ती इथे चालत असते, त्याचे चित्रपट चालत असतात, तोपर्यंत त्या व्यक्तीचं महत्त्व असतं. त्याच्यानंतर तो झिरो होतो अक्षरशः आणि हे मी प्रत्यक्षात बघितलं. त्याच्यानंतर मी एक दिवस असंच कुठेतरी स्टुडिओमध्ये जात असताना बस स्टॉपवरती मी भारतभूषणला बघितलं होतं. मला असं वाटतं ते शूटिंगसाठीच कुठेतरी जात असावेत आणि 92 साली भारतभूषणचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या मुलींबद्दल मी आता बोलते, की त्यांची जी अनुराधा मुलगी मोठी, तर ती दिव्यांग झाली. त्याच्यामुळे तिचं पण काही फारसं आयुष्यामध्ये होऊ शकलं नाही. अपराजिता ही त्यांची मुलगी जी होती, तिच्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर ती सीरीजमध्ये काम करू लागली, टीव्ही सीरियल्समध्ये काम करू लागली. तिने चित्रपटांमध्येही छोट्या-मोठ्या अशा भूमिका अजूनही त्या करतात. आता कमी झालं. मात्र 90च्या दशकामध्ये किंवा 2000च्या सुरुवातीच्या काही काळामध्ये अपराजिता आपल्याला बऱ्याच टीव्ही सीरियल्समध्ये आणि चित्रपटांमध्ये छोटे-छोटे आईचे, काकूचे, कोणाच्या अशा भूमिका करताना दिसल्या. आजही म्हणजे भारतभूषणची मुलगी म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना ओळखलं जातं. मात्र तसंही त्यांना भारतभूषणची मुलगी आहे म्हणून असं काही कोणी वागणूक, वर्तन चांगली दिली नाही. म्हणजे चांगली वर्तन इन सेन्स असं नाहीये की कोणी दुसऱ्यांनी वागलं असेल. मात्र जे असं नाही की बाबा एक एवढ्या मोठ्या कलाकाराची मुलगी आहे, तर तो जो मान देणं असतं किंवा त्याही दिसायला काही खूप वाईट नाहीये, चांगल्या आहेत. तर त्यांना सुद्धा बाबा एखादी जेव्हा त्या आल्या चित्रपटसृष्टीमध्ये, तर तेव्हा बाबा एका चांगल्या भूमिका त्यांना देऊ शकतो. भले हिरोईनच्या नसतील, तर परंतु मोठ्या भूमिका देऊ शकू असंही कोणी कधी विचार केला नाही. ही चित्रपटसृष्टी ही फक्त जो उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे आणि इथे अनेक अशी काही मंडळी आहेत, की जी एकेकाळी त्यांनी खूप कमावलं. खूप काही ऐश्वर्य बघितलं, लोकप्रियता बघितली. मात्र नंतर अक्षरशः ते नोवेअर झाले. मला नेहमी प्रश्न असा पडतो, की अशा लोकांचं जेव्हा ते त्यांचा उतरता काळ निर्माण होतो, जो बंगल्यामध्ये राहणारा माणूस आहे भारतभूषण सारखा, तो एका चाळीमध्ये राहायला जातो. युनिटच्या एका लाईनीमध्ये स्पॉट बॉईज बरोबर जेवणासाठी लाईन लावतो. त्या माणसाला मनाला किती यातना होत असतील. मला खरंच असं वाटतं. मला असं वाटतं, की भारतभूषण जर का अजून काही काळ जगले असते, मला त्यांच्यावरती ना पुस्तक करायला आवडलं असतं आणि प्रत्यक्ष बोलून त्यांचे हे सगळे अनुभव आहेत,
त्यांच्या आधी जे चांगल्या सगळ्या करिअर होतं त्यांचं, त्याविषयी बोलायला मला त्यांच्याशी आवडलं असतं. मात्र दुर्दैवाने त्यांचं निधन मी नंतर जेव्हा पुस्तकं लिहिली, 99ला माझं पहिलं पुस्तक आलं, तर तोपर्यंत भारतभूषण या जगामध्ये नव्हते. असे बरेच कलाकार आहेत की ज्यांची अशी अक्षरशः परवड झालेली आहे. त्यांच्याबद्दल सुद्धा मी काही माझ्या पुढच्या एपिसोडमध्ये बोलेन. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.